एक माझ्या एक अशी शंका होती, विद्यार्थी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला, याचा अर्थ ही जी योजना आहे 10,000 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये भरले, त्याचा हा परिणाम असावा. पण त्यावेळेला मतदान झालं होतं. आता रिझल्ट पुढे आले आणि रिझल्टमध्ये निष्कर्ष बहुसंख्य वर्तमानपत्रांनी महिलांना त्याचे श्रेय दिलेले. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाचले अधिकृत, म्हणजे हे मताला पैसे देतात तसं नाही, सरकारच्या अधिकृत महाराष्ट्रात लाडकी बहीण. तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले. आता प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का, याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यात कोणाची दुमत असायचं कारण नाही. पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही आणि विशेषतः याचा परिणाम काय होतो हे मी एकेकाळी लाभांशीच बघत असते. लाभांशीचं वैशिष्ट्य होतं आज नाही 50 वर्षापूर्वी की म्युन्सिपाल्टीची निवडणूक आली की लोक वाद बघायचे मतदानाच्या आदल्या दिवशी. कशासाठी वाद बघायचे हे काही सांगायची गरज नाही. आणि ते वाचक झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे इथं कळायचं. ते लहान प्रमाणात होतं. पण आता सवय राज्यात 50% मतदान ज्या महिलांचे त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का या संबंधी लोक